उद्या 23 डिसेंबरपासून वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। मात्र अद्यापही जी भाजप आणि सेनेची महायुतीचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाहीये। त्यांचं जागा वाटपावर बैठकांचं सत्र सुरू आहे। माझ्यासोबत स्वतः आता भाजपाचे निवडणूक प्रभारी आणि नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक आहेत। आपण काय सांगणार की मागच्या 1 तासापासून या ठिकाणी बैठकाचं सत्र सुरू आहे। मागच्या अनेक वेळी जागा वाटपावरती बैठका झालेल्या आहेत। उद्या 23 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। मात्र अद्यापही हा जागा वाटपाचा तिढा सुटत नाही। नेमकं कुठं उडवावं? दोघांचीही सन्मानजित युती होईल। आमच्याबरोबर याजवळ आरपी आहे, आगरी सेना आहे, श्रमजीवी संघटना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे। या सगळ्यांची एकत्रित युती आम्हाला करायची आहे। तेव्हा कोणाला कुठल्या जागा, कोणाला कुठल्या जागा अंतिम चर्चा आमची होते आता। आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या लेटेड उद्या सकाळपर्यंत आमची सगळी युतीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि एक सन्मानजनक सगळ्यांना सन्मान वाटेल अशा प्रकारे आमची युती होईल। आता जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये कोण कोण या ठिकाणी आपण सहभागी झालेला आहेत आणि नेमकं कुठल्या मुद्द्यावरती ही चर्चा होताना दिसते? आता आम्ही शिवसेना आणि भाजप ह्या आम्ही दोघं आहोत। ह्या महापालिकेमध्ये 3 विधानसभा मतदारसंघ येतात, नालासोपारा, वसई आणि बोईसर। त्यामुळे या तिन्ही मतदारसंघातली स्थिती, असलेले मतदार, त्या मसल्याचा प्रांत वाईज त्या मतदारसंघाचं एकूण समीकरण आणि निवडून येण्याची क्षमता याबद्दल आम्ही उमेदवारासंदर्भातही चर्चा करतो आणि योग्य उमेदवार ज्याची समाजामध्ये चांगली प्रतिमा आहे, जो लोकांशी नेहमी संपर्कात असतो, संवाद करत असतो आणि ज्यांनी विकास कामं आपल्या प्रभागात केली, अशाच लोकांना भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून उमेदवारी देणार आहोत। त्यामुळे थोडा वेळ याला लागत आहे, पण वेळेत आम्ही आहोत। पण ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कारण उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायचे आहेत, त्याच्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत हे कुठेतरी संभ्रमामध्ये आहेत। नेमकी ही युती होईल का न होईल, किंवा जर युती नाही झाली तर मग शेवटी आपलं कसं? तर मग या कार्यकर्त्यांचं कसं तुम्ही ॲडजस्टमेंट करणार आहे? संभ्रमात कोणीही नाही असं माझी माहिती आहे। कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, थर्ड म्हणतात। त्यामुळे सगळे कार्यकर्ते भाजप महायुतीचा विजय करण्यासाठी आज जनतेत फिरत आहेत, सर्वे करत आहेत, लोकांशी संपर्क संवाद करत आहेत। एकीकडे भाजप आणि सेनेला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे त्याचप्रमाणे बविया असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, हे सगळे जण जे आहेत शिवसेना एकत्र स्वतःची मोठ बांधत आहेत। तर आणि दुसरीकडे महायुतीच्या जागेचा तिढा सुटत नाहीये। तर अशा वेळी तुम्हाला वाटत नाही का किंवा यामध्ये कुठेतरी आव्हान आपल्याला निर्माण होऊ शकते? महायुतीचा जागेचा तिढा सुटलेला आहे। आमची जी कार्यपद्धती आहे म्हणजे बूथ रचना असेल, आम्ही 51% जास्त मतं प्रत्येक बूथवरती घेणार आहोत आणि आम्हाला ती घ्यायची आहेत। आम्ही केलेली कामं, केंद्र सरकार आणलेल्या निर्णय योजना, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी महाराष्ट्र सरकारने इथे आणलेल्या योजना आणि त्याचबरोबर आम्ही तिन्ही आमदारांनी गेल्या वर्षभरात केलेलं काम, ह्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीचा मताची टक्केवारी ही निश्चितपणे वाढलेली आहे। आम्ही 50% जास्त मतं प्रत्येक बूथवरती घेणार आहोत। त्यामुळे विजय आमचा हा 100% चांगल्या मोठ्या फरकाने आणि 100पेक्षा जास्त जागेवरती आहे। जागेचं कधीपर्यंत संपेल? आज संध्याकाळी किंवा लेटेड उद्या सकाळपर्यंत संपेल। निश्चितच हे होते भाजपाचे निवडणूक प्रभारी राजन नाईक, नालासोपाऱ्याचे आमदार आहेत आणि आज यांच्याच कार्यालयामध्ये जवळपास 1 तासापासून या ठिकाणी बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे। यामध्ये स्वतः शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर आहेत, बोईसरचे आमदार विलास तरे आहेत, वसईचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित आहेत आणि स्वतः राजन नाईक यांच्या ह्या सगळ्या उपस्थितीमध्ये जागेचा चर्चा सुरू आहे। मात्र जागेचा चर्चेचा आणखी तिढाच अद्याप सुटलेला नाही। आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत हा तिढा सुटेल आणि निश्चितच या महायुती म्हणून या महापालिकेवरती आमचा झेंडा आम्ही फडकवू असा विश्वास सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV 9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।